नमस्कार मित्रांनो, आज आपला पहिला ब्लॉग आहे. आज आपल्या ताईचा परडीचा कार्यक्रम आहे. ताई साहेबांना एका बाजूला उभं करून आई साहेब मावले पूजन घेत आहे. कायम कामात पुढे असणारी मावशी परडीची तयारी करत आहे. अक्की साहेब म्हणतात उरका पाटापाटा, भूक लागली सकाळ धरून उपास. त्या म्हणल्या तुमचे गप्पा राहून द्या, मी मावले पूजन करून येते. Daji man la kapolona ke di boroni. Daji man la kaproji puritutan. लय प्रयत्न करते पण काय बिचारायला ताई जेवायलाच गाडीत नाही. मावशीबाई देवाला सोडून स्वतःलाच हळद कुक लावून घेतात. पहिल्यांदा विचार चाललाय निवद देवाला ठेवू का स्वतः खाऊ. आमच्या दादासाहेबांनी परडी सोडण्यासाठी तलाव खाण्याचं काम हाती घेतलेलं आहे. मावशीबाईंनी एका टायमाला सगळं निवड ठेवून आता साहेब म्हणतात कोणचं फळ उचलू, पण आत्याबाईंचं लक्ष आहे पूर्ण. दाजी म्हणतात उरका लवकर, मामा काका सगळे बघत आहे डब्यात नेमका. त्या बाई म्हणतात थांबा आधी मला परडी पुजून दे, भूक लागली. आई साहेब परडीची ओटी बरचत होते तेवढ्यात आमच्या मामाच्यानी येळकड जयमालदार चालू केला. मावशी मध्ये थांब आई तुला नाही जमत मी करते. ताई साहेब म्हणलं तुमचं राहून द्या मी ओटी भरून घेते. दादांनी 5 मिनिटात सिमेंट रोडच बनवून टाकला. दादासाहेब म्हणले तलाव झालाय आता मी नारळ फोडून घेतो देवाला. दाजी म्हणलं तुमचं सगळ्यांचं राहून द्या, आधी परडी सोडून घेतो. सगळे जुन्या आठवणी ताज्या करत एवढं दाजी म्हणले आता मला काय आवरा भूक लागली असे म्हणले. हो बघू कोंबडा पळस. मी म्हणलं कोण बघत नाही तर आता परडी ताव मारून घेतो, बघू काय काय चांगलं आहे तेवढं सगळं उचलून घेतो पाटापाट. एवढ्यात ताई साहेबांनी बघितलं आणि ताई साहेब म्हणली भाऊ बघू मला संत्री. तेवढ्यात आत्या म्हणल्या मला पण बघू, बाईच्या आई म्हणल्या मला पण पाहिजे. आई साहेबांची डबा घेऊन नुसती गुलघाल. आक्की साहेबांना म्हणलं 2 शब्द बोला, बघा ते काय बोलते. म्हणतात दाजी साहेब बोलते. आता काय करणार सरपंचीन बाहेर रागवले. नानाची दाजी चर्चा काय चालू आहे बघा. दाजीचा नानात नाद नाही करायचं, एका काडीत कोंबडा होते. दादा म्हणले मी सगळं तयार केलं आणि तुम्ही नुसतं पळी फिरवाय आले. दादा म्हणले बाकी सगळे जाऊन द्या पण आपलं पोटाचं नियोजन झालं 1 नंबर.